विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 अश्मयुग आणि सिंधू संस्कृती याबद्दलची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये सर्वप्रथम आपण अश्मयुगाबद्दलची माहिती पाहिली आणि अश्मयुगानंतर जी सिंधू संस्कृती आणि या सिंधू संस्कृतीमधल्या विविध भागाचा शोध किंवा तत्कालीन स्थितीमधली ही सिंधू संस्कृती म्हणजे काय, या सिंधू संस्कृतीचे जनक कोण, त्याचा कालखंड किती, त्याचबरोबर ही संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून कशी नावारूपाला आली किंवा उदयास आली, आणि ही संस्कृती समजून घेण्यासाठी जे उत्खनन करण्यात आलं, ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं, त्यावरून काही ठिकाणं सापडले, काही स्थळं सापडले आणि या विविध स्थळाच्या माध्यमातून सिंधू संस्कृतीची जी काही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या सर्व बाबीची माहिती म्हणजे तत्कालीन स्थितीमधली जी नागरी संस्कृती म्हणून ओळखली जात होती, या संस्कृतीची माहिती या स्थळाच्या ठिकाणी सापडलेले जे अवशेष, हत्यारं किंवा जे काही दैनंदिन वापरात आलेल्या वस्तू या आधारे समजण्यास मदत होते. तर याबद्दलची माहिती पाहत असताना सिंधू संस्कृतीचा शोध आणि ज्या शोध घेतल्यानंतर किंवा उत्खनन केल्यानंतर जी प्रमुख ठिकाणे सापडली त्यामध्ये मोहेंजोदाडो, त्याचबरोबर हडप्पा, कालिबंगन, लोथल ही प्रमुख सिंधू संस्कृतीची ठिकाणे होते किंवा एक शोध लागलेले एक प्रमुख ठिकाण. आणि त्या ठिकाणची शहराची रचना असेल, त्या ठिकाणच्या विविधांगी बाबीची म्हणजे भौतिक बाबीची माहिती त्या स्थळावरून समजण्यास मदत होते. त्यामधील मोहेंजोदाडो या शहराबद्दल किंवा या ठिकाणाबद्दल सिंधू संस्कृतीच्या याबद्दल आपण कालच्या पिरियडमध्ये माहिती पाहिली. आजच्या पिरियडमध्ये आपण हडप्पा जे सिंधू संस्कृतीचं महत्त्वपूर्ण शहर किंवा एक ठिकाण, प्रमुख ठिकाण म्हणून ओळखलं जातं, या ठिकाणावर जी सिंधू संस्कृती आणि तेथील समाज, तेथील जी काही सांस्कृतिक बाबी असतील किंवा अन्य ज्या बाबी असतील हे त्या ठिकाणच्या सापडलेल्या विविध अवशेषावरून समजतात. म्हणून हडप्पा हे सिंधू संस्कृतीतील प्रमुख असं ठिकाण आहे. आता या हडप्पा या ठिकाणाची माहिती म्हणजे सिंधू संस्कृतीमधले हे 2 नंबरचं ठिकाण. त्यामध्ये याबद्दलची माहिती पाहत असताना इसवी सन 1826 मध्ये सर्वप्रथम चार्ल्स मेसन यांनी या इतिहासकाराने किंवा तत्कालीन पुरातत्व विभागाच्या या अधिकाऱ्यांनी या स्थळाचा उल्लेख आपल्या लिखाणामध्ये किंवा आपल्या ज्या निरीक्षणाच्या आधारे जी सिंधू संस्कृती आणि सिंधू संस्कृतीच्या अंतर्गत असणाऱ्या ठिकाणामध्ये हडप्पा या ठिकाणाचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यांनी खोदकाम केलं नव्हतं, पण अन्य जे भौतिक भारतातली प्राचीन काळाची संस्कृती आणि जे वैशिष्ट्यपूर्ण बाबी या आधारावर अंदाज मांडला आणि हडप्पा हे ठिकाण जे सिंधू संस्कृतीच्या काठावर किंवा सिंधू नदीच्या काठावर एक हडप्पा एक ठिकाण आहे अशा प्रकारचा उल्लेख सर्वप्रथम करण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर इसवी सन 1850 ते 70 या कालखंडामध्ये हडप्पा स्थळाचं सर्वेक्षण केलं गेलं. म्हणजे जे हडप्पा हे ठिकाण आणि ह्या ठिकाणाची माहिती सर्वप्रथम मांडल्यामुळं त्या ठिकाणाकडे जाऊन त्या ठिकाणचं निरीक्षण करण्यात आलं, त्या ठिकाणी जाऊन त्याचं मोजमाप काढणं किंवा त्या ठिकाणचा परिसर, कोणता परिसर हडप्पा या ठिकाणाशी संलग्नित आहे, या सर्व बाबीचं एक नोंद घेण्यात आली आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं, पाहणी करण्यात आलं. त्यानंतर इसवी सन 1921 या कालखंडात म्हणजेच भारतात ब्रिटिशांची सत्ता पूर्णपणे भारतावर एक एकेकेंद्री सत्ता बनली होती. अशा कालखंडामध्ये जॉन मार्शल या ब्रिटिश अधिकारी, जो पुरातत्व विभागाच्या ज्या स्थळाशी संलग्नित किंवा पुरातत्व विभाग त्यांच्याकडे नेतृत्व होतं, आणि त्यांनी आपल्या एका पुरातत्व विभागाच्या कामावरून किंवा पुरातत्व विभागाच्या माध्यमातून
भारतातील विविध ठिकाणावर सर्वेक्षण त्याचबरोबर उत्खनन करायला सुरुवात केली, म्हणजेच खोदकाम करायला सुरुवात केली. त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी भारतातीलच काही व्यक्ती जे पुरातत्व विभागाशी संलग्नित, त्यांना सर्व जास्त माहिती आहे, सर्वात त्यांची पूर्ण माहिती आहे, अशा व्यक्तींना त्यांनी सोबत घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये दयाराम सहानी या भारतीय व्यक्तीला हडप्पा या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणची माहिती मिळवण्यासाठी म्हणून त्यांची मदत घेण्यात आली. आणि ज्या जॉन मार्शलच्या नेतृत्वाखाली हडप्पा संस्कृतीचे किंवा हडप्पा या ठिकाणचं सर्वेक्षण झालं. त्याचबरोबर विविधांगी बाबीची माहिती घेत असताना दयाराम सहानी यांनी या हडप्पा स्थळाचा सर्वप्रथम शोध लावण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते प्रमुख ठिकाण कोणतं आहे हे स्पष्ट केलं आणि त्या ठिकाणी खोदकाम करण्यात येऊ लागलं. आता हे हडप्पा हे ठिकाण पंजाबमधील मॉन्टगोमरी जिल्ह्यातील रावी नदीच्या काठावर हे हडप्पा हे ठिकाण सापडलं. सिंधू संस्कृती अंतर्गत जे ठिकाणं हे हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालीबंगन हे ठिकाण आहेत. पण या सर्व ठिकाणच्या समान आढळलेले जे काही संस्कृती असेल, त्या ठिकाणी सापडलेले जे काही अवशेष असेल, यावरून या संस्कृतीला सिंधू संस्कृती नाव दिले गेलं. पण हे ठिकाण आजच्या स्थितीमध्ये पंजाबमधील मॉन्टगोमरी जिल्ह्यातील रावी नदीच्या काठावर, त्या किनाऱ्यावर हे ठिकाण सापडले गेले. आणि ह्या ठिकाणाचं उत्खनन केल्यानंतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी पुढे यायला. आता या वैशिष्ट्यपूर्ण बाबी कोणकोणत्या होत्या हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. हडप्पा ठिकाणच्या किंवा हडप्पा या ठिकाणच्या बाबीचे वैशिष्ट्य काय होते किंवा विशेषता काय होती हे पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण हडप्पा या ठिकाणची माहिती पाहत असताना सर्वप्रथम या हडप्पा स्थळाची दोन भागात विभागणी झाली आहे किंवा या दोन भागामध्ये हे शहर विभागलं गेलं आहे. आता पूर्व भागामध्ये शहराची रचना आणि पश्चिम भागामध्ये गडी आढळून आले. गडी म्हणजे एक उंच ठिकाणावर, जसं आजच्या स्थितीमध्ये वाडा किंवा वेगवेगळ्या पांढऱ्या मातीमध्ये उंच भागावर, उंच सकल भागावर घराची निर्मिती, असं हे ठिकाण म्हणजेच हडप्पा हे ठिकाण सापडलं गेलं. आता ह्या ठिकाणाचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये हडप्पा शहरात जे मेन ठिकाण होतं त्यामध्ये शहरी भाग पूर्व भागेस आणि पश्चिम भागामध्ये गडीची निर्मिती केली होती. त्यामध्ये यावरून समजतं की राज्यशाही परंपरा म्हणजेच एक राजसत्ता गाजवणारा वर्ग आणि सामान्य जनता अशा प्रकारची विभागणी ही हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणावरून समजून येते. म्हणजे दोन भागामध्ये ह्या शहराची विभागणी केलेली आढळून येते. त्याचबरोबर हडप्पा शहरात सर्वप्रथम सापडलं गेलेलं किंवा महत्त्वपूर्ण असं ठिकाण म्हणजे धान्याचं कोठार आढळलं. तर यावरून समजतं की त्या काळामध्ये म्हणजे तत्कालीन प्राचीन कालखंडामध्ये ज्या सिंधू संस्कृतीच्या काळात शेतीचा विकास झाला होता, शेतीमध्ये वेगवेगळे पिकं घेतले जात होते. त्यामध्ये गहू असेल, जवस असेल, हे प्रामुख्याने आढळलेले जे काही धान्य हे धान्य कोठारामध्ये आढळून आले. तर सार्वजनिक जे काही धान्य कोठार म्हणजे हडप्पा या संस्कृतीचं शेतीमध्ये मिळणारं उत्पादन हे एका ठिकाणी ठेवण्यासाठी धान्याचं कोठार एक आढळून आलं. आणि त्यावरून तत्कालीन स्थितीमध्ये शेती ही प्रगत शेती होती. त्याचबरोबर धान्य हे ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था, आजच्या स्थितीमध्ये गोदाम असतो त्याच पद्धतीने एक धान्य कोठाराची निर्मिती केलेली आढळून येते. त्याचबरोबर हडप्पा येथे जे काय असे धान्य कोठार हे गडीच्या बाहेर आढळून आले आणि ह्या धान्य कोठाराच्या दक्षिण भागामध्ये एक सपाट मोकळी जागा आढळून आली आहे. यावरून समजतं की हे धान्य जे काही साठवून ठेवणार आहे त्याला वाळवण्यासाठी किंवा त्यावर त्या धान्याची व्यवस्थित अशी ठेवण्यासाठी म्हणून मोकळी जागा तिथे आढळून येते. आणि त्या ठिकाणी वेगवेगळे धान्याचे कण सुद्धा सापडले. यावरून तो काळ हा एक
शेती प्रधान आणि तत्कालीन स्थितीमध्ये शेतीमध्ये एक प्रगत असं सर्व बाबी परिपूर्ण असणारं हे हडप्पा ठिकाण होतं. त्याचबरोबर आता या हडप्पा स्थळाच्या दोन भागाचा विचार करता कामगाराचं वसतिस्थान म्हणजे जे काही ज्या प्राचीन काळामधल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या ज्या काही आपण जाती किंवा विभागला वर्णव्यवस्था मानतो, त्यामध्ये तो कालखंडाचा किंवा प्राचीन काळाच्या बाबतचा माहिती पाहत असताना जे कामगाराचे वसतिस्थान म्हणजे वेगवेगळे काम करणारे कुंभार काम असेल किंवा सुतार काम असेल किंवा वेगवेगळे जे काही काम असतील, त्यामध्ये जे सामान्य लोक हे दक्षिण बाजूकडे जे दक्षिण बाजू होती त्या बाजूमध्ये राहणारे होते आणि या भागाच्याच बाजूला तत्कालीन स्थितीमध्ये जे काही कब्रस्तान म्हणजे स्मशानभूमी सुद्धा आढळून आली. त्याचबरोबर या स्मशानभूमीमध्ये असणारे प्रेत किंवा जे काही शेव असेल हे देवदार वृक्षाच्या लाकडापासून बनवलेली पेटी आणि त्या पेटीमध्ये शेव किंवा एक जे मानवाचं शरीर किंवा जे मृत शरीर ठेवलेलं आढळून आलं आणि ते स्मशानभूमीमध्ये आढळून आलं. यावरून समजतं की त्या काळामध्ये सुद्धा कामगाराची वस्ती म्हणजेच जे काही कनिष्ठ वर्ग ओळखला जात होता तो त्या बाजूने म्हणजेच त्या गडीच्या बाजूला दक्षिण बाजूला हे आढळून येतो. यावरून त्या काळात सुद्धा एक व्यवस्थित अशी समाजाची रचना ही आढळून आलेली यावरून समजून येतं. त्याचबरोबर हडप्पा शहराचा विचार करता हडप्पा शहर हे समांतर चतुर्भुज आकारामध्ये किंवा त्याचा विस्तार आढळून येतो. त्यामध्ये उत्तर दक्षिण दिशा ही त्याची लांबी 460 गज एवढा विस्तार आणि पूर्व पश्चिम लांबी ही 215 गज अशा पद्धतीची रचना म्हणजेच हडप्पा शहर हे समांतर चतुर्भुज आकारामध्ये विस्तारलेलं किंवा त्यांचा विस्तार आढळून येतो. ज्या पद्धतीने कालच्या भागामध्ये आपण मोहेंजोदडो या ठिकाणच्या विविध सापडलेल्या मूर्तीचा आधार किंवा त्या ठिकाणची माहिती पाहत असताना ज्या स्त्रियांच्या नृत्य करणाऱ्या मूर्ती सापडल्या गेल्या मोहेंजोदडो या शहरामध्ये, त्याच पद्धतीने हडप्पा या शहरामध्ये या उलट पुरुषांच्या मूर्ती सापडल्या गेल्या. पुरुषाच्या मूर्ती हे जास्त प्रमाणात सापडल्या. म्हणजेच हडप्पा या शहरामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मूर्ती ह्या जास्त प्रमाणात सापडल्या गेल्या. यावरून काय समजतं तर काही भागामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, काही भागामध्ये स्त्री प्रधान संस्कृती म्हणजे स्त्रियांना जास्त प्राधान्य देणे आणि या बाबीचा सुद्धा इतिहासामध्ये उलगडा म्हणजेच विविध मूर्ती सापडल्या. यावरून पितृसत्ताक पद्धती ही मानली जाते. आता या हडप्पा या ठिकाणी अनेक मुद्रा सापडल्या आणि ह्या मुद्रा त्या कालखंडामध्ये विविधांगी बाबीसाठी वापरल्या जायच्या. आता या मुद्रा ह्या दैनंदिन ज्या काही बाबी म्हणजेच वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा एक चलन व्यवस्था म्हणून सुद्धा या मुद्रेचा वापर केला जायचा. आज आपण नाणे किंवा आपली रुपये म्हणतो त्या पद्धतीने. आणि ज्या ह्या मुद्रा सापडल्या ह्या मुद्रा तत्कालीन स्थितीमध्ये काही मुद्रावर किंवा त्या जे काही नाणं असेल किंवा मुद्रा असेल या ठिकाणी पुरुषाची आकृती किंवा पुरुषांचं चिन्ह आढळून येतं आणि त्याचबरोबर त्याच आकृतीच्या खाली किंवा त्याच मुद्रेच्या खाली एका पुरुषाला महिला विनंती करण्याचं चिन्ह म्हणजे विनंती करत असणारं दृश्य किंवा एक चित्रण आढळून येतं. यावरून तत्कालीन स्थितीमधल्या सामाजिक स्थितीची माहिती आढळून येते. काही मुद्रावर गरुडाचं चिन्ह आढळून येतं. गरुड जो पक्षी या गरुडाचं चिन्ह सुद्धा किंवा चित्रण केलेलं आढळून येतं. आणि काही मुद्रा ह्या छोट्या आकारात काही मोठ्या आकारात आढळून आल्या. यावरून त्या मुद्रा ह्या दैनंदिन जे काही धार्मिक कार्य असतील किंवा धर्माच्या बाबीशी संलग्नित म्हणजेच काही गळ्यामध्ये परिधान करण्यासाठी ताबीज जो प्रकार म्हणतो यासाठी म्हणून सुद्धा या मुद्राचा वापर केला जायचा. म्हणजे ही जी हडप्पा हे ठिकाण आणि त्या ठिकाणी सापडलेल्या ज्या काही वस्तू या आधारे ही संस्कृती म्हणजेच नागरी संस्कृती जी हडप्पा संस्कृतीला नागरी संस्कृती म्हणून ओळखले जातं ही एक प्रगत किंवा विकसित अशी संस्कृती म्हणून नावारूपाला आली.
आणि या काळामध्ये मानवाच्या जीवनामध्ये जो अश्मयुगीन समाज किंवा अश्मयुगीन कालखंडामध्ये जो मानव होता, यामध्ये एक बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली. अनेक घरं, त्यानंतर शहराची रचना, एक राज्यशाही परंपरा किंवा तत्कालीन स्थितीचे जे काही गणतांत्रिक पद्धती, अशा वेगवेगळ्या बाबी ह्या आढळून आल्या. त्याचबरोबर आणि ह्या सर्व जे काही इतिहासाच्या माध्यमातून लावलेला जो काय अन्वयार्थ किंवा अर्थ लावला जातो, त्या ठिकाणी सापडलेल्या विविधांगी बाबी म्हणजे नगराची रचना, खालचा भाग, वरचा भाग, त्याचबरोबर विविध गडी, त्याचबरोबर कामगाराची वस्ती, श कब्रस्तान, जे मृत शरीराला दफन करण्यासाठी कब्रस्तान, अशा विविधांगी बाबीच्या माध्यमातून लावलेला अर्थ म्हणजेच हडप्पा संस्कृती ही तत्कालीन स्थितीमध्ये एक प्रगत संस्कृती म्हणून उदयास आली होती. त्याचबरोबर आता या संस्कृतीमध्ये प्राचीन काळामध्ये जी काही मातीची भांडी आणि त्यामध्ये त्या भांड्यावर वेगवेगळ्या प्राण्याचे जे काही चित्र रेखाटण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने जे काही मोर असतील किंवा जे जंगली पशुपक्षी असतील यांचे चित्र, त्याचबरोबर डोंगर, दऱ्या आणि ज्या दैनंदिन वापरामध्ये आपण एक अलंकार म्हणून वापरतो, तो अंगठ्याचं जे अंगठी म्हणून वापरतो, त्या अंगठीचे निशाण आणि प्रामुख्याने हडप्पा संस्कृतीमधलं जे काही प्रमुख प्राणी, त्यामध्ये ज्याला लांब शिंगाचा प्राणी, त्याला बाराशिंगी म्हणून ओळखलं जाते, त्याला हरणाचा प्रकार, आणि हा सर्व नाण्यावर, त्याचबरोबर मातीच्या भांड्यावर आणि विविध चित्राच्या स्वरूपामध्ये आढळून येतात. त्याचबरोबर या कालखंडामध्ये जे काही आज आपण गाढव म्हणून म्हणतो, त्या गाढवाचे जे काय हाडं किंवा अस्थी हे सुद्धा आढळून आलेले आहेत हडप्पा या ठिकाणी. आणि त्या तत्कालीन स्थितीमध्ये ह्या प्राण्याच्या ज्या काय अस्थी, हाडं जे सापडले, त्यावरून हे कोणकोणत्या प्राण्याचे आहेत हे शोध लावला गेला किंवा त्या बाबीची माहिती मिळत गेली. आणि जी काही नृत्य करणारी जी काही मूर्ती, नटराजाची मूर्ती, आज सुद्धा आपण जे काही नृत्याच्या कार्यक्रमाला सुरू करण्या अगोदर नटराजाची पूजा केली जाते, त्याला नटराज म्हणून ओळखला जातो. आणि त्या मूर्ती ह्या सर्वप्रथम हडप्पा या ठिकाणी आढळून आल्या. म्हणून त्यावरून काय समजतं, तर त्या काळामध्ये सांस्कृतिक बाबी म्हणजे नृत्य असेल, संगीत असेल किंवा अन्य अशा बाबी, या बाबीला प्राधान्य दिले गेलं होतं. आणि त्याच कालखंडामध्ये विविधांगी बाबी म्हणजेच जे काही उद्योगधंदे, व्यापार याचा विचार केला असता तांब्याचा एक लहान घोडा म्हणजे तांबा या धातूपासून बनवलेला लहान घोडागाडी ही आढळून आली आहे. यावरून काय समजतं, तर आणि त्या घोडागाडीवर एक राजेशाही परंपरेचा असणारा जे काही वर छत्री आणि रथ, अशा प्रकारची रचना ही तांब्याच्या धातूपासून बनवण्यात आली. आणि ही एक खेळणं आढळून आलं. यावरून समजतं की त्या काळामध्ये सुद्धा एक राजसत्ता किंवा त्या काळामध्ये एक राजसत्ता प्रणाली किंवा राज्याची परंपरा दिसून येते. तर ह्या विविधांगी बाबी म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या या विविधांगी बाबी. आता या वैशिष्ट्यावरून काय समजतं, तर तत्कालीन स्थितीमध्ये जे काही समाज आणि त्या ठिकाणची संस्कृती ही सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, या विविधांगी बाबीमुळे एक संस्कृती उदयास आली. शेतीचा उदय झाला. त्याचबरोबर कामगार असेल किंवा जे काही कामगाराकडून होणारे उद्योगधंदे, त्यामध्ये मातीपासून बनवलेले जे काही मडके असतील, त्याचबरोबर शहराची रचना करताना जे काही सामान्य वर्गासाठी, कामगारासाठी वेगळा वर्ग, कब्रस्तानासाठी वेगळा, जे काही गढीचा प्रकार, अशा पद्धतीने शहराची विविधांगी भागामध्ये विभागली. आणि यावरून तो समाज किंवा त्या काळची संस्कृती ही एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणून उदयास येऊ लागली. आणि ती संस्कृती काही कालखंडानंतर अस्त पावली किंवा त्यांचा ऱ्हास झाला. त्याची कारणं सुद्धा आपल्याला पुढे पाहायची आहे. तर आज आपण हडप्पा या ठिकाणाबद्दलची माहिती पाहत असताना हडप्पा संस्कृतीचा उदय किंवा हडप्पा या ठिकाणचा शोध, त्याचबरोबर शोध लावलेल्या ज्या काही विविधांगी बाबी याबद्दलची माहिती आणि हडप्पा ठिकाणाचे जे काही वैशिष्ट्ये हे
पूर्णपणे अभ्यासलो. तर उद्याच्या आपल्या या भागामध्ये आपण जे काही तिसरं स्थळ, प्रमुख ठिकाण, जे सिंधू संस्कृतीचं प्रमुख ठिकाण म्हणून ओळखलं जातं, त्यामध्ये कालिबंगन याबद्दलची माहिती पाहणार आहोत.